कल्पना करा, तुम्ही लालसर वाळवंटात उभे आहात. आजूबाजूला कुठेच झाडं नाही, पाणी नाही, फक्त लालसर धूळ आणि थंडगार वारा. आकाशात सूर्य दिसतोय, पण तोही पृथ्वीवर दिसतो त्यापेक्षा निम्माच आणि खूपच लहान भासत आहे. तुमच्या पायाखालील जमीन अगदी वेगळीच, सगळीकडे लाल माती. होय, हीच आहे मंगळ ग्रहावरची परिस्थिती. आज आपण जाणून घेऊया, हा लाल ग्रह खरंच इतका धोकादायक आहे का, की तो एक दिवस मानवजातीचं दुसरं घर होऊ शकतो. आपल्या सौरमालेत सूर्यापासून 4थ्या क्रमांकावर असलेला मंगळ ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा निम्माच, पण जिज्ञासेने खूप मोठा. त्याचे 2 छोटे चंद्र फोबोस आणि डिमोस त्याच्या भोवती परिक्रमा करतात. मंगळावरचं हवामान मात्र पृथ्वीपेक्षा वेगळं आहे. इथे दिवसा जास्तीत जास्त 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असतं, परंतु रात्री थेट -140 अंशापर्यंत गारठा असतो. पृथ्वीवर आपण चालताना जसा पावलांचा भार जाणवतो तसा इथे जाणवत नाही, कारण मंगळावर गुरुत्वाकर्षण फक्त 38% आहे. म्हणजेच पृथ्वीवर जर एका मनुष्याचं वजन 100 पाऊंड असेल, तर त्याच मनुष्याचं वजन मंगळावर फक्त 38 पाऊंडच भरेल. पण मंगळावर खरी अडचण आहे वातावरणाची. मंगळाची हवा जवळपास पूर्णपणे कार्बन डायऑक्साईडची आहे. म्हणजे पृथ्वीवरील मनुष्यांना आणि प्राण्यांना तिथे श्वास घेणं अशक्य. त्याचबरोबर मंगळाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत राहते, त्यामुळे श्वास घेणं अजूनच कठीण. 1877 साली इटलीतील खगोलशास्त्रज्ञ जोआन्नी स्कियापारेली आपल्या दुर्बिणीतून मंगळाकडे पाहत होते. त्यांना मंगळाच्या पृष्ठभागावर एक चमकदार ठिपका दिसला. त्यांनी त्याला नाव दिलं निक्स ऑलिम्पिका, म्हणजेच ऑलिम्पसवरील बर्फ. पण खरी गोष्ट अजून दडलेली होती. काही दशकांनी नासाचं मॅरिनर 9 यान मंगळाच्या कक्षेत पोचलं आणि जे दिसलं ते थक्क करणारं होतं. तो ठिपका म्हणजे साधा डोंगर नव्हता, तर संपूर्ण सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी होता. यानंतर त्याला नवीन नाव दिलं गेलं, ऑलिम्पस मॉन्स. हा इतका प्रचंड आहे की पृथ्वीवरील एव्हरेस्ट सुद्धा त्याच्या शेजारी लहानसा टिकडीसारखा वाटतो. मॅरिनर 9 हे अंतराळयान 1971 मध्ये मंगळापर्यंत पोहोचलं. हे यान मंगळावर उतरलं नाही, तर केवळ त्याभोवती प्रदक्षिणा करत या ग्रहाची माहिती पाठवत राहिलं. याच अंतराळयानाने मंगळाचे पहिले फोटो पृथ्वीवर पाठवले, पण त्या फोटोंमध्ये फक्त मंगळावर खड्डे आणि वाळवंट दिसलं होतं. पण नंतर स्पिरिट, ऑपॉर्च्युनिटी आणि क्युरिओसिटी या रोव्हर्सनी एक नवा अध्याय लिहिला. त्यांनी दाखवून दिलं की कधी काळी मंगळावर प्राण्याचे प्रभाव होते. या रोव्हर्सनी काही खडकांमध्ये कार्बनचे अंश शोधले. कार्बन म्हणजे जीवनाचा प्राथमिक घटक मानला जातो. मंगळाच्या आजपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर संशोधक म्हणतात की मंगळावर बर्फ आहे, तसेच जमिनीखाली द्रवरूप पाणी असण्याची शक्यता आहे. क्युरिओसिटी रोव्हरने वातावरणात मिथेन शोधलाय, त्यामुळे कदाचित मंगळावर अजूनही कुठेतरी सूक्ष्मजीव दडलेले असतील, ज्यापर्यंत अजून आपण पोहोचू शकलो नाही. म्हणूनच मंगळ मोहिमांवर जगातील प्रत्येक मोठं राष्ट्र काम करते. भारत, अमेरिका, युरोप, चीन सगळ्यांची नजर या लाल ग्रहावरच आहे. मित्रांनो, मंगळ अजूनही रहस्यमय आहे. कधी काळी तो पाण्याने भरलेला स्वर्गासारखा होता का, की कायमच असा निर्जीव लाळ वाळवंटासारखा होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यायला कदाचित अजून काही दशकं जातील. पण लक्षात ठेवा, मंगळावरील भविष्यकाळाचे स्वप्न जितकं मोहक आहे, तितकंच आपले पृथ्वी स्वप्नही महत्त्वाचं आहे. कारण आत्तासाठी तरी आपलं खरं घर पृथ्वीच आहे. तुम्हाला काय वाटतं, मानव खरंच एक दिवस मंगळावर घर बांधेल का, की हा ग्रह कायम आपल्या कल्पनांमध्येच राहील? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, जर हा प्रवास तुम्हाला रोचक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.